आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। नाशिक शहर त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाची तुफान अशी बॅटिंग सुरू आहे। मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर आणखी वाढलाय। जिल्ह्याला आज अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सुमारे 300 मिलीमीटर पर्यंत पावसाचा अंदाज आहे। मेडघर किल्ला परिसरातील 100 नागरिकांचं रात्री सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय। मंत्री गिरीश महाजनांकडून घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला, तर इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही धरणांतून नियंत्रित पाणी विसर्ग सुरू आहे। गौतमी गोदावरी धरणातून 780 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून 3228 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदी काठावरील नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर कोल्हापूरला आज ऑरेंज अलर्ट आहे। कोल्हापूरच्या पंचगंगेची वाटचाल संथ गतीने इशारा पातळीकडे चालली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फूट 2 इंचांवर पोहोचलेली आहे। 56 बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे। पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। पश्चिम घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। राधानगरीसह धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे। जिल्हा प्रशासनाकडून सर्वांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या। तर रत्नागिरीच्या खेडमधील दहिवली शेलारवाडीत भूस्खलन झालंय। ढिगाऱ्याखाली 3 जण अडकलेले आहेत। 1 जण सुखरूप आहे, मात्र 2 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। पावसाचा जोर वाढल्यानं बचाव कार्यात उशीर होतोय। खेडमधील दहिवली शेलारवाडी इथे अतिवृष्टीमध्ये रात्रीच्या घराचं भूस्खलन होऊन घर कोसळलं। या घराच्या आत एकूण 3 जण अडकले होते, त्यापैकी एका व्यक्तीला ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढलं गेलं, तर 2 जणांचा मात्र मृत्यू झाल्याचा संशय। सर्च ऑपरेशन सुरू आहे। पावसाचा जोर असल्यानं बचाव कार्यात उशीर होतोय। घटनास्थळी खेड तहसीलदार आणि प्रांत वैशाली मोरे दाखल झालेले आहेत। पंचायत समिती सदस्य सुनीता कासार आणि जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।